बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. टाकेश्वर भक्तगण फिरते एकादशी मंडळ आयोजित पापमोचनी एकादशी निमित्ताने सेलवली खंडोबाची येथे एकदिवसीय हरिपाठ व कीर्तन सोहळा झाला संपन्न. युवा कीर्तनकार श्री हबप संदेश महाराज चौधरी यांच्या सुश्राव्य वाणीतून संत तुकाराम महाराजांची ओवी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू या अभंगातील ओवीचे प्रमाण देऊन कीर्तनास केली सुरुवात. संत परंपरेचा महिमा सांगणारे अभंग भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन हे सातत्याने भागवत धर्म संप्रदायात वाहून घेतलेले व्यक्ती हबप महाराज राज्यभरात आपापल्या अभ्यासपूर्वक विवेकबुद्धीने संतांच्या अभंगातील उदाहरण देऊन महिमा सांगत असतात. अनेक वर्षापासून टाकेश्वर भक्तगण फिरते एकादशी मंडळ हे शहापूर तालुक्यात संतांचा महिमा हरिपाठ व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. पापमोचनी एकादशी निमित्ताने सेलवली खंडोबाची येथे रविवार दिनांक 15/3/2026 रोजी युवा कीर्तनकार हबप संदेश महाराज चौधरी यांच्या कीर्तनाचा सोहळा आयोजित करून कार्यक्रम घेण्यात आला. या एकादशी कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5:30 ते 7 पर्यंत हरिपाठ घेऊन करण्यात आली. त्यानंतर 9 ते 11 वाजेपर्यंत असे कीर्तन सोहळा पार पडला. त्यावेळी युवा कीर्तनकार हबप संदेश महाराज चौधरी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची ओवी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयांचे चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू हे कीर्तनाचे प्रमाण देऊन आपल्या सुश्राव्य वाणीतून विठोबाचे नामस्मरण आणि निरंतर चिंतनाने मानवी जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात. चिंतन आणि भक्तीने मानवाला कठीण असा संसाररूपी जीवन सहज जगता येते. विठ्ठलाच्या नामस्मरणाने कोणतेही अडचण येत नाही अशी अनेक उदाहरणे देऊन अभंगातील ओवीचा आशय पटवून दिले. या कीर्तन सोहळा महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय म्हणाले, आम्ही सुकृतांची जोडी केली म्हणून आज आम्हाला विठ्ठलाची आवड आहे. म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कर्माचं फल आहे की आपण या जन्मामध्ये भगवत भक्तीला लागतो. मग आपण या मनुष्य देहामध्ये जर जन्माला आलोय, हा एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. म्हणजे एका योनीमध्ये आपण कोटी कोटी वेळा फिरल्यानंतर म्हणतात 84 लक्ष योनी आपण फिरून येतो. म्हणजे 83,99,999 योनी फिरून आल्यानंतर हा नरदेह आपल्याला लाभलेला आहे. आणि मग या नरदेहामध्ये आपण जर जन्माला आलोय तर मग नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगत आहे. जन्मनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हा चिनेम अहर्निशी. महाराज हे माझ्या मामाचं गाव आहे बरं का. हे माझ्या मामाचं गाव आहे. आणि पुढे म्हणजे या पट्ट्यामध्ये सर्वच गावांमध्ये पाहिलं ना तर माझी मावशी, चुलत मावशी असे सगळे इकडची गाव आहे. मग मी जर कधी म्हणजे माझी मावशी समजा शेडव्याला आहे, मी मावशीकडे जायचं ठरवलं तरी वाटेत मामाचं गाव लागतं. मग आपण इथून जाताना काय म्हणतो, मामाचं गाव लागले तर चला पटकन जाऊन येऊया. तुम्हाला सांगू का काय झालं, खरं तर मी प्रस्तावना करायला घेतले पहिल्या चरणासाठी, पण आता पहिल्या चरणापर्यंत जाता जाता वाटेत संदर्भ आला म्हणून 3रं चरण घेऊन टाकले बरं का. विठ्ठल. आणि काय, ज्या वेळेला चिंतनासाठी वेळ कमी असतो त्यावेळेला असे शॉर्टकट काढावे लागतात माऊली. आणि मी नवीन कीर्तनकार आहे त्यामुळे काय वेळेचं गणित आमचं खूप वेळा चुकतंय. त्यामुळे मला थोडं सांभाळून घ्या. आणि आपण एक चिंतन करताना एक ढाचा बसवलेला असतो, या पद्धतीने आपण जाऊया. आणि कार्यक्रम काही कारणास्तव जर उशिरा झाला
तर मग त्या प्रस्तावनेमध्येच आपला भरपूर वेळ निघून जातो. असो, आपण तिसऱ्या चरणाला गेलो. काय म्हणाले? जन्मोनिया कुली वाचे स्मरा राम, धरा हाची नेम अहर्निशी. जन्मोनिया कुळी म्हणजे या मनुष्य कुळामध्ये जर आपण जन्माला आलोय तर आपण काय करायचं? महाराज सांगतात वाचे स्मरा राम आणि धरा हाची नेम अहर्निशी. हा नेम आपल्याला करायला सांगतात. तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? तुम्ही भगवंताचं नाम कसं घ्या? नित्य नेमाने घ्या. पण मग ते नित्य नेमाने घ्यायला सांगायचं आहे तर मग हे असं बोलून दाखवायचं काय कारण आहे की जन्मोनिया कुळा? हा म्हणजे असं का बोलतात महाराज? की महाराजांना असंच म्हणायचं आहे ना की माणूस असशील तर काय करशील? नित्यनेमाने तू भगवंताचं नामस्मरण करशील. आणि नित्यनेम जो आहे हा मनुष्य प्राण्यासाठीच आहे बरं का. किंवा मनुष्य जन्माला आल्यानंतरही जो नित्यनेम करत नसेल तर मनुष्य जन्मात येऊन सुद्धा माझं म्हणणं नाहीये बरं का. तुकाराम महाराजच म्हणतात की तो श्वान आहे. काही नित्य नेमाविन अन्न खाये तोची श्वान. तुकाराम महाराज अगदी म्हणजे कठोर शब्दात सांगतात काय की ज्याच्या जीवनामध्ये नेम नाही असा मनुष्य काही नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न प्राशन करीत असेल, जो अन्न खात असेल तर तो कोण आहे? श्वान, कुत्रा म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी. आपल्याला नित्य कर्म सांगितलेले आहे. स्नानम संध्या जपो होम स्वाध्यायो देवतार्चनम. अगदी जास्त बोलत बसत नाही म्हणजे आपलं चिंतन दुसरीकडे राहील. पण महाराज आपल्याला काय सांगत आहे? नित्य नेमाने तुम्ही नाम घ्या. आणि ते कसं घ्या? अहर्निशी म्हटलेलं आहे. अहर्निशी शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? अहर्निशी, अहन आणि निशा या दोन शब्दांची जी संधी आहे. अहन या शब्दाचा, अहन हा संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत मध्ये अहन या शब्दाचा अर्थ होतो काय की दिवस. आणि निशी म्हणजे ते निशा आहे. निशा या शब्दाचा अर्थ होतो रात्र. अहन निशी म्हणजे दिवस आणि रात्र. दिवस रात्र तुम्ही काय करा? दिवस रात्र तुम्ही भगवंताचं धरा हाची नेम अहर्निशी. त्या राम नावाचं किंवा त्या भगवंताचं नाव जे आहे तुम्ही कसं घेतलं पाहिजे? दिवस रात्र घेतलं पाहिजे. बरं, तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. मग तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला सांगता पण तुम्ही करता का? तर महाराज म्हणतात दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे गोपाळे, गोविंदाचे गोपाळे. दिन रजनी हाची धंदा. महाराज म्हणतात आमचा तर तो धंदाच आहे. पण तुम्ही सुद्धा काय करा? दिवस रात्र किंवा सतत तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढवतः नमस्यन्तश्च माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. सतत का करा? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय होतंय? असंच एक गाव होतं आणि त्या गावाच्या बाहेर एका साधूचा मठ होता आणि त्या मठावर गावातील एक तरुण म्हणजे त्याला धरून आणायला लागायचं आधी. पण आता थोडीशी त्याच्यामध्ये त्याला प्रचिती आली आणि त्यांनी तो मार्ग सोडला. आता भगवत मार्गाला लागला आणि त्याला वाटलं आपण साधूची संगती मनोमार्ग गती नाही का. मग साधूच्या संगतीत गेलो पाहिजे म्हणून तो त्या मठावर गेला. बाबांचे चरण स्पर्श केले, बाबांना शरण गेला आणि म्हणाला बाबा मला तुम्ही उद्धाराचा मार्ग सांगा. मला माझा स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही काय करा? मला माझा उद्धार कशात होईल असं मला मंत्र सांगा किंवा मला त्याच्यावर काहीतरी साधन सांगा. असं सांगितल्यानंतर महाराज त्याला सांगणार इतक्यात तो महाराजांना काय म्हणतो माहितीये? महाराज पण जरा सोपं सांगा बरं का, सोपं सांगा. महाराज म्हणतात सोपं सांगू? हो महाराज, मला अगदी सोपं जे साधन असेल ते तुम्ही मला सांगा. महाराज म्हणतात ठीक आहे. पण महाराज तुम्ही म्हणाल की योग याग म्हणजे एका पायावर उभा राहा आणि असं अधिक मला काही सांगू नका. हा कारण काय माहितीये का, मी 2 पायावर पण आता व्यवस्थित उभा राहायला लागलो. कारण याच्या आधी माझं चरित्र असं होतं की 2 पायावर पण मला व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. आणि तुम्ही जर मला आता सांगाल काय की एका पायावर उभा राहा आणि भगवंताचं नाम घे किंवा अजून काही, तर मला ते शक्य होणार नाही. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगतो मला कसं साधन सांगा. अगदी सोपं जे असेल ना असं साधन तुम्ही मला सांगा. मग महाराज म्हणाले बरं सोपं सांगू? हो अगदी सोपं सांगू? हा महाराज अगदी जे सोप्यात सोपं असेल ते मला तुम्ही सांगा. मग महाराज म्हणाले तू काय कर माहितीये, तू सतत भगवंताचं नामस्मरण घेत राहा. सतत राम 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 म्हणत राहा. पण सतत म्हण बरं. हा म्हणतो महाराज तुम्ही मला सांगताय की सोपं साधन सांगतोय पण तुम्ही तर मला खूप कठीण साधन सांगितलं. महाराज म्हणतात राम राम म्हणण्यात काय कठीण आहे?
हा म्हणतो राम राम म्हणण्यामध्ये कठीणता नाहीये, पण तुम्ही जे मला सांगत आहात काय सतत म्हण, तर ते सतत काय मला जमणार नाही बाबा. तुम्ही याही पेक्षा जर काही सोपं असेल तर ते मला सांगा. महाराजांनी याची नाडी चांगली ओळखली. महाराज म्हणतात बर तुला अगदी सोपं साधन सांगतो, तू काय कर, तू सतत भगवंताचं नाव घेऊ शकत नाही ना, मग तू असं कर, मरते वेळी फक्त एकदा देवाचं नाव घे. काय कर, मरते वेळी फक्त एकदा देवाचं नाव घे. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, अंतकालामध्ये तू एकदा माझं नाव घे फक्त, असं त्यांनी सांगितल्यानंतर हा बाबा खूप खुश झाला. म्हणाला फक्त एकदा घेतल्याने माझं कल्याण होईल का? हा नक्की होईल. बरं ठीक आहे, मग मरताना फक्त एकदा नाव घेऊ ना? हा बाबा म्हणाले फक्त जेव्हा मरशील तेव्हा मरायच्या आधी एकदा भगवंताचं नाव घे, तुझं कल्याण होईल. हा खूप आनंदी झाला आणि मठावरून निघाला. आता त्याला कल्याणाचा मार्ग कळाला आहे म्हणून खूप आनंदाने तो चालू लागला. अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यानंतर हा बाबा थांबला, काहीतरी विचार केला आणि परत बाबांच्या मठावर गेला. बाबा म्हणतात आता काय आहे? हा म्हणतो बाबा तुम्ही मला कल्याणाचा अगदी सोपा मार्ग सांगितला, पण तुम्ही म्हणता की मरायच्या आधी एकदा देवाचं नाव घे, पण मी मरणार कधी हे तुम्ही मला काही सांगितलंच नाही. महाराज म्हणतात मी कधी मरणार हे मला सुद्धा माहित नाही, मी तुझं मरण कसं काय सांगू? मग आता काय करायचं बाबा? मरायच्या आधी एकदा नाव घेतल्याने आपला उद्धार होतो, ही गोष्ट तर खरी आहे, हो खरी आहे, पण मग आपण मरणार कधी हे आपल्याला माहिती नाही ना. मग आता काय करायचं बाबा? मग बाबा बोलतात तू काय कर, तू सतत देवाचं नाव घेत राहा, मरण कधी पण येऊ दे. विठ्ठला विठ्ठला. मला सांगायचं एवढंच आहे, तो दृष्टांत सोडून द्या. सिद्धांत असा आहे की आपण सतत भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. हा आपण सतत भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. अर्जुनाला सुद्धा हा प्रश्न पडला होता बरं का, जेव्हा भगवंत म्हणतात अंतकालेचे मामे व स्मरण मुक्ता कलेवरम, म्हणजे जो शेवटी माझं नाव घेईल त्याला मी त्याचा मी उद्धार करतो किंवा त्याच्या पाशी मी राहतो. तेव्हा अर्जुनांना पडलेला प्रश्न आहे की भगवंता, ज्या वेळेला एखादा मनुष्य मरताना त्याची दशा कशी असेल आपण सांगू शकत नाही. वाचा गेली, मुका झालो, वाचा गेली, जर वाचाच गेली किंवा त्याची स्थिती तशी राहिलीच नाही की तो तुमचं स्मरण करेल, स्मरण शक्ती सुद्धा जाऊ शकते ना. जेव्हा आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची मुठे कडाडता, म्हणजे मग त्यावेळेला मी काय करू? तेव्हा भगवंत म्हणतात की अंतकाळाला तुझं नाव तुझ्या मुखात येईल किंवा नाही येईल, पण त्यासाठी तू सतत भगवंताचं जर नामस्मरण केलंस, आपण केलेली ही आयुष्यभराची जी भगवंता नामाची साधना आहे, या साधनेला मी उपकृत असतो. आणि तू हे जे माझ्यावर उपकार करशील, म्हणजे भक्तजन जे माझं नामस्मरण करतात ते माझ्यावर उपकार करतात, आणि ते उपकार फेडण्यासाठी मला अंतकालेला त्याच्या सोबत राहावं लागतं. ज्ञानोबरायांची ओवी आहे काय की ते ऋणवेपण देखुनी अंगी, हा ते ऋणवेपण देखुनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे ते जे तुझे नामस्मरणाचे ऋण माझ्यावर आहे ते ऋणवेपण देखुनी अंगी, मी काय म्हणतात भगवंत स्वतः बोलतात ते माझ्यावर ऋण आहेत, आणि भक्ताची या तनुत्यागी, म्हणजे भक्त जेव्हा हा शरीर सोडत असतो त्यावेळेला मी त्याची परिचर्या करतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं, आपला विषय चालला होता काय? दुर्लभ. आणि तिथून आपण हा शॉर्टकट मारून तिसऱ्या चरणावर आलो होतो. पुन्हा जागेवर जाऊया. दुर्लभ केव्हा म्हटली जाते? ती कळण्यास कठीण आहे किंवा तिच्यापर्यंत पोहोचण्यास कठीण आहे. सुलभ आणि दुर्लभ, जी सुलभ नाही अशी गोष्ट दुर्लभ, आणि असा हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे. बरं, हा देह जो आपल्याला भेटलेला आहे, बघा ना तुम्ही, भगवंताने आपल्याला हा जो देह दिलाय, हा म्हणजे असा ज्याप्रमाणे आपण पाहतो की मूर्तिकार एकाच साच्यामध्ये अनेक मूर्त्या बनवून ठेवतो, असा मूर्तीत बनवायचा म्हणून बनवलेला देह आहे का? आमचे ज्ञानेश्वर महाराज मामा, आमचे ज्ञानोमामा, यांचा मूर्तीचा व्यवसाय आहे. मग ते ज्याप्रमाणे मूर्त्या एकामागे एका सारख्या दिसणाऱ्या अनेक मूर्त्या, कारण त्या एकाच साच्यात बनवलेल्या असतात, अशा बनवायचं म्हणून देवाने आपला देह बनवलेला नाही. आपल्याला हा जो देह दिलाय अगदी यथासांग देह दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, हा मग आपल्याला एवढा सुंदर देह दिलेला आहे.
बघा ना तुम्ही, आपल्याला ताट उभं राहता येतं. भाषा नावाचं प्रगत विज्ञान मनुष्याकडेच आहे बरं का. हा, आणि एवढा सुंदर आपल्याला हा देह दिलेला आहे. पण एवढा सुंदर आपल्याला हा देह दिलेला असताना आपण प्राण्यांपेक्षाही सुंदर आहोत असं नाही. तुम्ही बघा, इतर पशु पक्षी जे आहेत काही गुणांमध्ये ते आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. तुम्ही पहा ना, मोर, आपला राष्ट्रीय पक्षी आपण म्हणतो मोर, किती सुंदर आहे हो मोर. आपली सुंदरता त्याच्या पुढे नक्कीच फिकी आहे. किंवा तुम्ही बघा, चिंपांजी नावाचं माकड आहे. असं म्हणतात त्या माकडाने जर एकदा एखाद्या व्यक्तीला पाहिलं की तो आयुष्यभर त्या व्यक्तीला विसरत नसतो, त्या व्यक्तीचा चेहरा तो विसरत नसतो. आपल्याला काल भेटलेले बाबा उद्या दुसऱ्या दिवशी परत कुठे बाजारात भेटले ना तरी आपल्याला आठवत नाही. आपल्याला मुद्दा म्हणून बोलायला ते हा बाबा ओळखलं, पण आपण घरी जाऊपर्यंत विचारच करत बसतो की बाबांना कुठे पाहिले. म्हणजे आपली स्मरणशक्ती तेवढी नाहीये. डॉल्फिन मासा असं म्हणतात की त्या डॉल्फिन माशाचा बुद्ध्यांक हा माणसापेक्षाही जास्त आहे. आपल्यामध्ये जेवढं बळ हत्तीमध्ये आहे तेवढं बळ आपल्यामध्ये नाहीये. आपल्याला पक्षासारखं उडता येत नाही किंवा आपल्याला माशासारखं पोहता येत नाही. या प्रत्येक गुणाने ते जे पशु आहेत, आपल्याला घोड्याच्या एवढ्या वेगाने पळता सुद्धा येत नाही. पण हे जे गुण त्या पशूंमध्ये विशेष जरी असले आणि आपल्याकडे ते नसले तरी पण मला सांगा, जरी आपल्याला पंख नाहीत, आपल्याला उडता येत नाही, तरी आज आकाशावर राज्य कुणाचं आहे? मग आपलंच राज्य आहे. मनुष्याने विमान बनवला आणि आज आकाशामध्ये नव्हे तर आकाश म्हणजे अवकाशात मनुष्य आज प्रवास करतोय. आपल्याला माशासारखं पोहता येत नाही, आपल्याला माशासारखं पोहता येत नाही, पण आज समुद्रावर सुद्धा सत्ता कुणाची आहे? माणसाची. जे एखाद्या दुसऱ्या देशाचं जहाज आपली सीमारेषा ओलांडून जर आपल्या क्षेत्रात आले तर आपली सरकार किंवा आपलं प्रशासन, आपली सुरक्षा व्यवस्था लगेच त्याच्यावर काय करते? कार्यवाही करते. म्हणजे ती जी सीमा आहे तिच्यावर आपलं राज्य आहे. माणसाने काय केलं? मोठमोठे जहाज बनवले, पाणडुबी बनवली. माशासारखं पोहता येत नसलं तरी माशापेक्षा अधिकच म्हणावं लागेल अशी यंत्रणा मनुष्याने निर्माण केली. आपल्याला घोड्यासारखं वेगाने पळता येत नाही, पण मनुष्याने गाडी बनवली आणि आज अतिशय वेगाने मनुष्य प्रवास करत आहे. मला सांगायचं असं आहे की हे सर्व विशेष गुण जरी मनुष्याला दिले नसले तरी आज मनुष्याने ते सर्व गुण किंवा त्या सर्व मर्यादा ओलांडून आणि आज मनुष्य त्या क्षेत्रामध्ये किंवा या अवकाशातलं उडणं किंवा पाण्यातलं पोहणं झालं. हे सर्व माणसाला शक्य झालं का? कारण माणसाला भगवंतांनी दिलेली एक अमोघ शक्ती आहे, ती म्हणजे विवेक शक्ती. माणसाला विचार करता येतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला विचार करायला सांगत आहेत. आलो आपण पहिल्या चरणाच्या प्रस्तावनेतून. महाराज काय या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य झाल्या कशामुळे? तर आपल्याला भगवंतांनी दिलेली ती शक्ती आहे, विचाराची शक्ती. आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं आणि म्हणून मनुष्य आज एवढी प्रगती करू शकतो. पशुच आहोत. येषां विद्यान तपोन दानम गुणचापि शीलं न गुणो न धर्म ते मृत्युलोके भूविभारभूता मनुष्य रूपेण मृगाचरन्ति. येषां विद्या म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही, जो कधी कुठलं तप करत नाही, ज्याने कधी कुठलेही दान केलेले नाही, ज्याचं आचरण शुद्ध नाही, नचापि शीलं न गुणो न धर्म, ज्याच्याकडे कुठलाही गुण नाही आणि जो धर्माचरण करत नाही, असा व्यक्ती जर असेल तर तो या मनुष्य रूपात जन्माला येऊन सुद्धा कसा आहे? मनुष्य रूपेण मृगाचरन्ति, म्हणजे मनुष्य रूपात जन्माला येऊन सुद्धा तो पशुच आहे. बर, मग आता आपल्याला एक गोष्ट तर कळाली की पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये भेद आहे. आपल्याला देवाने विवेक नावाची शक्ती दिली, ज्यामुळे आपण पशूंपेक्षा काहीतरी वेगळे आहोत. बरं, म्हणून तुकाराम महाराज विचार कोणाला करायला सांगतात? आपल्याला विचार करायला सांगतात. का? कारण आपण मनुष्य आहोत. बरोबर ना? मग आपण जर मनुष्य असो तर आपण विचार केला पाहिजे. बरं, पुढचा प्रश्न असा होता आपला की विचार करण्याची गरज केव्हा पडते?
महाराज विचार करण्याची गरज केव्हा पडते? मी एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की विचाराची गरज केव्हा पडते बघा. विचार करण्याची गरज तेव्हा पडते महाराज, समजा एखादा व्यक्ती एका दुसऱ्या गावाला जायला निघालाय आणि जात असताना आता पुढील रस्ता माहिती नाही, म्हणून वाटेतल्या एका व्यक्तीला त्याने विचारलं, बाबा की मला अशा अशा अमुक अमुक गावाला जायचं आहे, पण इथून पुढचा रस्ता मला माहिती नाही, तर मला तुम्ही मार्गदर्शन करा किंवा मला सांगा कसं जायचं आहे. मग त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय कुठे जायचं आहे? अच्छा इथे जायचं आहे का? तुम्ही या रस्त्याने सरळ जा, अगदी डोळे बंद करून गेले तरी तुम्ही तुमच्या जागेवर पोहोचाल, अगदी बिनधास्त जा. आणि असं सांगितल्यानंतर ती जी व्यक्ती होती ती त्या रस्त्याने चालू लागली. अगदी काही अंतर पार केल्यानंतर एका ठिकाणी आल्यानंतर ती व्यक्ती थांबली. का? कारण त्या व्यक्तीने सांगितलं होतं की तुम्ही डोळे बंद करून बिनधास्त जा. डोळे बंद करून जा म्हणजे खरोखर डोळे बंद करून जा असं नाही, म्हणजे तुम्ही अगदी बिनधास्तपणे जा. पण त्या ठिकाणी आल्यानंतर ती व्यक्ती थांबली का? तर समोर आता त्याला 3 रस्ते दिसत होते. म्हणजे आतापर्यंत एकच रस्ता होता, तर ती व्यक्ती कशी चालली होती? बिनधास्तपणे चालली होती. पण आता समोर 3 रस्ते दिसत आहेत. मग आता त्या व्यक्तीला कसली गरज आहे? आता त्या व्यक्तीला विचार करण्याची गरज आहे. बघा महाराज, विचार करण्याची गरज केव्हा पडते? जेव्हा समोर अनेक रस्ते दिसू लागतात तेव्हा विचार करण्याची गरज पडते. मी तुम्हाला सांगितलं की पशूंचं जीवन आणि आपल्या जीवनामध्ये हा फरक आहे. काय? पशूंचं जे जीवन आहे हे भोगप्रधान जीवन आहे. पशूंचे जीवन हे भोगप्रधान जीवन आहे, पण मनुष्य जीवन जे आहे हे भोक्तृत्वासह कर्तृत्व आहे. म्हणजे पशुला फक्त भोगायचंच आहे, पण मनुष्याला भोग तर भोगायचंच आहे, पण मनुष्याला कर्तृत्व सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून विचार करण्याची गरज मनुष्याला आहे. पण पशूंच्या जीवनात मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या जीवनात फक्त भोग आहे, त्यामुळे त्यांना विचार करायची गरज नाही, आलेला भोग भोगायचा आहे. पण मनुष्याला भोक्तृत्वासह कर्तृत्व, म्हणून मनुष्याला काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. मी दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल. एका दिंडीमध्ये म्हणा किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर समोर खूप गर्दी आहे, अशा गर्दीमध्ये एखाद्या व्यक्तीचं पाकिट मारणं, याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे? स्वतंत्र आहे ना. एखाद्या व्यक्तीचं पाकिट मारणं यामध्ये आपण स्वतंत्र आहोत की पारतंत्र्य आहोत? आपण जर विचार केला की मी याचं पाकिट मारावं तर मारू शकतो. मग एखाद्या व्यक्तीने समजा समोरच्या व्यक्तीचा पाकिट मारला आणि तो पकडला गेल्यावर लोकांचा मार किती खायचा याच्यामध्ये त्याचं स्वातंत्र्य आहे का? म्हणजे मार खाणं हे भोग आहे, पण पाकिट चोरणं हे कर्तृत्व आहे. म्हणजे कर्तृत्व करण्यासाठी विचार करावा लागतो. भोग भोगण्यासाठी तुम्ही पारतंत्र्यात आहात, भोगावर आपला नियंत्रण नाही आहे. भोग हे भोगावेच लागतात. म्हणून पशुआदिकांचं जे आयुष्य आहे हे भोगप्रधान आहे. त्यांच्या वाटेला आलेले जे भोग आहेत ते त्यांना भोगायचेच आहेत. पण मनुष्य जन्मामध्ये 2 मार्ग सांगितले, भोक्तृत्वता आणि कर्तृत्वता. मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा अनेक रस्ते दिसू लागतात तेव्हा माणसाला काय करावं लागतं? विचार करावा लागतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत आहेत.